नमस्कार, मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर इकडे सकाळचे 7 वाजलेले आहेत. आज स्कूलला आदिशू गेली नव्हती, फक्त आरूज गेली होती. तर तिच्यासाठी भात आहे तो फ्राय करून दिला होता आणि जो राहिलेला आहे तर तो मी छोट्या पातेल्यात एका काढून घेते. तर दिशा स्कूलला गेली नव्हती कारण जरा तिची तब्येत बरी नव्हती, त्यामुळं मग आरूज फक्त गेली होती. मग तिच्यासाठी चपाती भाजी नाही म्हटली ती. भात होता तो फ्राय करून दिला आणि आता मला इथून पुढे सगळी चपाती भाजी वगैरे बनवावी लागेल कारण मिस्टरांचा डबा तर द्यायचा आहे. तर चहा वगैरे बनवून घेतलेला आहे त्यांच्यासाठी आणि पीठ आहे ते मळून घेते चपातीचं, कारण मिस्टरांना तर डबा द्यावाच लागेल आणि नंतर दुपारच्याला आम्हाला पण होऊन जाईल. तर इकडे पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे मी आणि भाजी आहे ती मी चवळी बटाटा आहे. तर रात्रीच चवळी नाही सॉरी वाटाणा आणि बटाट्याची भाजी आहे. तर रात्री वाटाणा भिजत घातला होता. तर मसाला ऑलरेडी होताच बनवलेला होता. तर म्हटलं फक्त टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट बनवूया. तर टोमॅटो तरी वरतून खूप छान दिसत होते, लाल भडक दिसत होते. पण पहिला टोमॅटो चिरला तर तो आतून जरासा असं खराब होता. नंतर 2-3 मी टोमॅटो चिरले तर सगळे तसेच होते. वरतून तर दिसायला छान होते लाल भडक आणि कुठेही डाग दिसत नव्हता. पण आतून कापल्यानंतर असं किडल्यासारखा आणि वास येत होता. मग टोमॅटो टाकला नाही, फक्त कांदाच टाकला आणि मसाला. तर त्याची काही पेस्ट बनवली नाही, बारीक कांदा चिरून घेतला आणि मस्त ती तेलात वगैरे हे करून फ्राय करून थोडंसं मसाला वगैरे टाकून आणि जे बेसिक मसाले आहेत रोजचे ते चटणी मीठ वगैरे सगळं टाकून वाटाणा आणि बटाट्याची भाजी बनवून घेतली. तर इथे एक पळी तेल आहे ते टाकून घेतलेलं आहे. मला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट बनवायची होती, पण मी आता तिसरा टोमॅटो घेतला आहे तर तो सुद्धा आतून खराबच आहे. तर टोमॅटो होते चांगले, पण कसे काय सगळे आतून बाकीचे होते. मग ते तसेच ठेवले. म्हटलं नंतर त्यांना बघते आणि खराब असतील तर मग फेकून देणार. तर हे टोमॅटो बघा वरतून पण किती छान दिसतंय आणि आतून हे असं थोडंसं असं किडल्यासारखे झाले होते. मग मी 2-3 टोमॅटो असेच टाकून दिले. नंतर मग फक्त कांद्याचं बारीक चिरून फोडणीला घातला आणि हा मसाला थोडा होताच जो खोबरं वगैरे टाकलेला, फक्त कांदा टोमॅटो टाकला नव्हता. तर मग म्हटलं ह्याच्यात कांदा टोमॅटोची पेस्ट ॲड करून मसाला बनवेल, पण टोमॅटो काही खराबच निघाले, एक पण चांगला नाही निघाला. तर इकडे मग चटणी वगैरे टाकून मसाला वगैरे तेलात थोडंसं छान असं फ्राय करून घेतला आणि नंतर मग वाटाणा आणि बटाटे आहेत ते मी शिजवून घेतले होते कुकरला आणि तर तेच मी फोडणीला देते. तर इकडे भाजी होती तोपर्यंत इकडे तवा वगैरे मी धुवून घेत होती, कारण भाजी झाली की लगेचच मला चपात्यासुद्धा बनवायच्या होत्या. कारण मिस्टरांना चहा चपाती खायला देऊन परत त्यांचा डब्बा आहे तो पॅक करायचा होता. तर इकडे भाजी आहे ती मी फोडणीला टाकलेली आहे. तर छान अशी घट्ट पातळ अशी थोडीशी मस्त वाटाणा बटाट्याची भाजी आहे ती झालेली आहे. तर ह्याला आता एक उकळी छानशी मंद गॅसवर ठेवून उकळी आणून देणार आहे. म्हणजे ते जो मसाला आहे ना तर तो पण चांगला त्यात शिजेल म्हणून. तर दुसऱ्या गॅसवर भाजी आहे ती ठेवलेली आहे. तर आता इकडे चपात्या आहेत त्या मी बनवून घेणार आहे. कारण मिस्टरांना पण जायचं वेळ होत आले कामावर. मग पटपट माझं चाललं आहे आवरायचं. तर आपण ज्यावेळेस स्वयंपाक करतो किंवा काय तर असं पाणी वगैरे सांडायचं, मग ते वायपरने असं वाईप करून म्हणजे काढून घेते, जेणेकरून सुकं होईल आणि अ, स्वयंपाक बनवताना असं चिकट जास्त होत नाही. तर इकडं पळपूट लाटणं वगैरे आहे तर ते कपड्यानं वगैरे व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. रोजच्या रोज मी जे लाटणं पळपूट आहे तर ते रोजच्या रोज चपात्या झाल्या की रोज मी ते घासून धुवूनच ठेवते, नाहीतर मी खरकटं कधीच ठेवत नाही. ती सवयच लागलेली आहे पहिल्यापासून. तर स्वच्छ करून ठेवलं तर आणि माझा पळपूट आहे तो असा पत्र्याचा आहे. तर जर स्वच्छ नाही तर त्याला जंगसुद्धा म्हणजे लागतो, असं गंज पकडतो ना तशा प्रकारामध्ये. म्हणून मग
रोजच्या रोज मी ते धुवूनच ठेवते. तर इकडे चपात्या आहेत तर त्या बनवून घेते मी पटपट. मिस्टरांचा डब्बा पॅक करायचा, परत त्यांना चहा चपाती खायला द्यायची. मग राहिलेल्या चपात्या आहेत त्या मग आमच्यासाठी आम्ही नंतर अ, हे गेले की मग बनवून घेणार. तरी माझा प्रयत्न असतो की सगळ्या चपात्या पटपट झाल्या पाहिजेत. मग आता त्यांना मी चहा चपाती वगैरे खायला दिलेली आहे. तोपर्यंत इकडे भाजी आहे तीसुद्धा छान अशी उकळून अशी झालेली आहे. नंतर थंड झाल्यावर खूप सारे असे घट्ट होते म्हणून थोडंसं त्यात पाणी मी ठेवलेलं आहे. तर इकडे त्यांना चहा चपाती वगैरे खायला दिली तर आता त्यांच्या डब्यासाठी आहेत त्या चपात्या बनवून घेते. आणि दुसरा डब्बा आहे तर तो घासायचा आहे म्हणून असे मी चपातीसाठी 2 डब्बे ठेवलेले आहेत. एक स्टीलचा आहे आणि एक आहे तो दुसरा मोठा आहे. तर इकडे 2 डबे मी ठेवते चपातीसाठी कारण एक घासायला जरी घेतला तर दुसरा आपण वापरू शकतो म्हणून. तर इकडे भाजीसुद्धा छान झालेली आहे. तर गॅस बंद करून घेतलेला आहे. तर आता पटपट चपात्या आहेत त्या बनवून घेते. एकदा चपात्या बनवून झाल्या की असं वाटतं खूप मोठं काम आहे ते झालेलं आहे. कारण नंतर परत चपात्या करायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. एकदा पटपट तवा गरम असतो तोपर्यंत सगळ्या पटकन चपात्या बनवून घेतल्या तर होऊन पण जातात आणि एक काम झाल्यासारखं असं वाटतं. तर इकडे त्यांचा डब्बा वगैरे सगळं पॅक करून दिलेलं आहे. ते गेलेले आहेत. दिशू अंघोळीला गेलेली आहे. तर आता माझं आहे ते रोजचं रुटीन साफसफाई, झाड, लोट, लादी पुसायचं वगैरे. तर रोजच्या रोज साफसफाई केली तर बरं वाटतं आणि प्रसन्न पण वाटतं, छान पण वाटतं. म्हणून रोजच्या रोज लादी वगैरे नंतर झाड, लोट हे सगळं करावं लागतं. घर छोटं असो किंवा मोठं असो, साफसफाई ही करावीच लागते. जरी मोठं असेल तरी साफसफाई करावी लागते, छोटं असेल तर करावं लागतं. कसं घर असं टापटपीत व्यवस्थित ठेवलं तर मग छान वाटतं, मनाला प्रसन्न वाटतं आणि अ, बघितल्यानंतर मनाला समाधान वाटतं की घर छान आहे, स्वच्छ आहे असं. तर इकडे बेडशीट वगैरे आहे तर ते मी चेंज करून घेतलेले आहे कारण आज ऊन पडलं आहे. तर म्हटलं बेडशीट धुवून टाकावी. कारण बेडशीट ही आहे ती खूप जाड आहे आणि कंटिन्यू पाऊस होता त्यामुळे मी बेडशीट चेंज केली नव्हती कारण सुकायला त्याला खूप वेळ लागतो आणि जर सुकली नाही तर मग त्याचा वास येतो. मग आता दुसरी बेडशीट टाकून दिलेली आहे. तर ही बेडशीट आहे तर ती धुवून वगैरे मशीनला लावून नंतर बाहेर उन्हात पण टाकून घेणार आहे. म्हणजे कसं पटकन सुकेल. लागलीच मग लोडचे कवर वगैरे आहेत ते सुद्धा धुवायला टाकलेले आहेत. आणि आता हे फॅन आहेत. व्हाईट फॅन लावला आहे त्यामुळे लगेच त्याच्यावर जरी घाण बसली ना लगेच दिसते आणि ज्यावेळेस आपण झोपतो असं वरती बघितलं की तो फॅन खराब आहे तर तो दिसतोच. मग फॅन वगैरे सगळं झाडून घेतलं आहे. नंतर ते कपड्याने का स्वच्छ असे पुसून वगैरे सुद्धा घेतले. तरी मी सारखी अशी म्हणजे पंखा आहे ते पुसून घेत असते. त्याच्यावर जास्त अशी धूळ किंवा घाण बसून देत नाही. मीच असे नाही तर माझे मिस्टरसुद्धा त्यांनासुद्धा असं फॅनवर घाण वगैरे असलेली दिसली की ते स्वतः स्वच्छ करतात. तर लागलेच हात नाही जेव्हा वर चढले तर मग जेवढा हाताला येईल तेवढं झाडू वगैरे मारून घेतलेलं आहे. तर इकडचा फॅनसुद्धा झाडून वगैरे घेतला आणि स्वच्छ असा पुसूनसुद्धा घेतलेला आहे. याच्यावर जास्त काही दिसत नाही, पण तरी पण आपण ज्यावेळेस साफ करायला जातो, तर त्यावेळी खूप अशी घाण बसलेलीच असते. ज्या वेळेस एक फॅन साफ करायला जातो, त्यावेळेस दोन्ही पण मी फॅन आहेत ते व्यवस्थित स्वच्छ साफ करून घेते. तर आता पावसाळा असल्यामुळे घरातच एक अशी रश्शी बांधलेली आहे. कपडे आहेत ती काही सुकतच नाहीत. त्यामुळे घरात फॅन खाली थोडेफार टाकावेच लागतात. तर इकडचा जो टेबल आहे, तर ते फोटो वगैरे काय-काय ठेवले आहेत, तर ते सुद्धा रोज असं एक हात मारून तरी घ्यावाच लागतो. तर ह्या टेबलवर जेवढ्या काही वस्तू आहेत, तेवढ्या रोजच्या रोज मी पुसून घेत असते. कधीच असं होत नाही, की मी पुसत नाही, असं नाही. रोजच्या रोज डेली त्या वस्तू आहेत, तर त्या सगळ्या पुसून घेत असते स्वच्छ अशा. नंतर जे टेडीज वगैरे ठेवलेले आहेत, त्यांना पण असं झटकून वगैरे टाकते. नंतर जे फोटोज वगैरे ठेवलेले आहेत, नंतर चार्जिंग हे सगळ्या गोष्टी आहेत, तर त्यात जिथल्या तिथं मी सगळं व्यवस्थित ठेवत असते. रोजच्या रोज पुसून वगैरे घेते. तरच जरा छान वाटतं आणि बसल्यानंतर आपले कसे नजर सगळ्या घराकडे जाते, तेव्हा
दिसतं की हां, हे व्यवस्थित आहे, स्वच्छ आहे आणि जर नसेल केलं तर मग ते मन बसून देत नाही. मग परत आणि साफसफाई करावी लागते. तर इकडे टिपॉयवर जो पसारा आहे तो सुद्धा सगळा स्वच्छ व्यवस्थित केला, पुसून वगैरे घेतलं. त्याच्यावर त्या पसारा म्हणजे बुक्सच असतात. ते आणि त्या तशाच राहणार कारण दोघींचं नोटबुक्स आणि बुक्स आहेत तर ते खूप सारे असल्यामुळं त्यांच्या जे छोटं कपाट आहे तर त्यात बसत नाही. त्यामुळे टिपॉयवर त्यांचं एक्स्ट्राचे जे काही बुक्स वगैरे असतील तर ते असतात नेहमीच. नंतर इकडे झाडू वगैरे मारून घेते सगळा व्यवस्थित असं कपाटाखालून वगैरे झाडू मारून घेतला. सगळा कचरा काढून घेतला आणि दिवसभर जेवढा ओपन स्पेस दिसतो तेवढाच झाडू मारला तरी चालतो. पण एक टाईम सगळा बेड घालून किंवा टेबल घालून वगैरे व्यवस्थित असं झाडू मारून घ्यावा लागतो. तर इकडे बघू शकता फॅनची वगैरे घाण खूप सारी पडलेली होती. तर सगळा स्वच्छ असं झाडू मारून घेते आणि नंतर लादी वगैरे आहे ती पुसून घेणार आहे मी. तर किचनमधून वगैरे सगळीकडून झाडू वगैरे मारून घेते मी. तर इकडे सगळा स्वच्छ असं मस्त असं झाडू सगळीकडून बेड खालून जिथपर्यंत झाडू जाईल तिथपर्यंत मी मारून घेते. तर ज्या कपड्याने मी फॅन्स वगैरे पुसले होते तर तो सुद्धा कपडा टाकून दिला कारण ठेवण्यात काहीच अर्थ नाही कारण तो कपडा पूर्ण खराब झाला होता. आणि नंतर मी असे छोटे-छोटे कपड्यांचे तुकडे ते करून ठेवते जुन्या. म्हणजे असं आपण जर समजा काही पुसायचं वगैरे असेल तर ते यूज केलं तरी चालू शकतं. तर इकडून मी किचनमधून वगैरे सुद्धा सगळा झाडू मारून घेऊन आलेले आहे. तर कचरा वगैरे सगळा खूप सारा निघाला. तर इकडे सगळा कचरा वगैरे मारून झालेला आहे आणि आता लादी पुसायला मी घेतलेली आहे. तर त्याच कपड्याने मी जी विंडोची थोडी साईड आहे ना, तर ती सुद्धा स्वच्छ अशी पुसून घेतलेली आहे. तर आता सगळीकडे लादी वगैरे लायझॉल टाकून घेतलेलं आहे. तर त्याच्यात मी तर लादी वगैरे अशी स्वच्छ अशी पुसून घेते. एकदा लादी वगैरे पुसली तर दिवसभर सुद्धा टेन्शन राहत नाही कारण आपण दिवसभर जेवायला वगैरे बसतो तर ते छोटे छोटे डाग वगैरे काही ना काहीतरी पडलेले असतं काही ना काहीतरी सांडलेलं असतं म्हणून रोजच्या रोज अशी लादी मी पुसून घेत असते. कधी मॉपने पुसते तर कधी हाताने सुद्धा पुसून घेते. जे आपण हाताने पुसतो तर त्यावेळेस असं सगळीकडून म्हणजे कपडा वगैरे फिरवून घेतल्यामुळं स्वच्छ लादी वगैरे सुद्धा निघते आणि डाग वगैरे सुद्धा सगळे निघून जातात. त्यामुळे कधीतरी मी कंटाळा आला तर मॉपने पुसते नाहीतर हाताने सुद्धा पुसून घेते. तर इकडं सगळं स्वच्छ झालेलं आहे. लादी वगैरे सगळं स्वच्छ. तर आता इकडे मी देवपूजा वगैरे सगळे करून देवपूजासुद्धा छान अशी सुंदर करून घेतलेली आहे. तर अगरबत्ती, दिवा वगैरे लावून घेते आणि फुलं अ, वाहून घेते. तर असं प्रसन्न वाटतं. घर ज्यावेळेस स्वच्छ असेल, देवघरात दिवा वगैरे, अगरबत्ती, धूप लावलेली असते, तर त्यावेळेस मनाला छान प्रसन्न असं वाटतं. त्यामुळे रोजच्या रोजची ही साफसफाई आहे ही करतेच मी आणि केलीच पाहिजे. त्यामुळे आपल्या घरात जे वातावरण आहे ते देवपूजा केल्यानंतर किंवा दिवा, अगरबत्ती, धूप लावल्यानंतर मनाला खूप छान प्रसन्न असं वाटतं आणि शांत थोड्या वेळासाठी मस्त असं छान वाटतं. तर इकडे रोज सकाळ संध्याकाळी दिवा, बत्ती वगैरे केल्यावर मस्त वाटतं अगदी. तर फुलं वगैरे सगळ्या देवांना वाहून घेतलेलं आहेत. नंतर विष्णूला तुळस वगैरे सगळं व्यवस्थित वाहून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी देवपूजा केलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. थँक बाय बाय.